जास्तीचे साहित्य न वापरता एकदाच हे पापड बनवा आणि वर्षभर साठवून ठेवा. जे तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात. अगदी स्टेप बाय स्टेप कमी साहित्यात झटपट आणि परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. किती प्रमाणामध्ये किती पापड बनवतात पूर्ण रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं बारीक रवा घेतला आहे, पूर्णपणे 0 नंबरचा रवा आहे. 1.5 किलो रवा घेतला आहे. कपाच्या साह्याने म्हटलं तर 7 कप मी इथं रवा घेतला आहे. बरोबर ह्या कपाने सर्व आपण प्रमाण घेणार आहोत. तर 1.5 किलो रवा आहे म्हणजे 7 कप रवा झालेला आहे. तर या रव्यामध्ये पाणी टाकायचं आहे, भरपूर असं पातेलं भरून पाणी टाकायचं आहे. आणि याच्यावरती आता प्लेट झाकूया आणि हा रवा एक 10 मिनटं तरी असं साईडला ठेवून टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, रव्यामधला जे काळपटपणा असतो तो निघून जातो आणि पापड पण छान असे पांढरे शुभ्र होतात किंवा त्यामधला जो काही काळपटपणा असतो तो निघून जाईल. तर एक 10 मिनटानंतर बघू शकता जे पाणी आहे, काळपट पाणी ते वरती आलेलं आहे. तर हे पाणी काढून टाकूया. अगदी वरचं हलक्या हाताने पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे रवा साईडला ठेवून टाकूया आणि याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते बघूया. सर्व प्रमाण मी या चमच्याच्या साह्याने घेतलेलं आहे. तर 5 चमचे जिरे घेतलेले आहेत. जिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण जेवढे जिरे वापराल तेवढं त्याची टेस्ट छान येईल. तर 5 चमचे जिरे घेतल्यात, 5 चमचे मीठ घेतलं आहे. मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, याच्यापेक्षा जास्त मीठ वापरू नका. आणि 4 चमचे पापडखार घेतलेलं आहे, जे कोणत्याही दुकानात अवेलेबल होतं. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, अर्धी वाटी. तर आपण हे साईडला ठेवूया. या ठिकाणी मी इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे. ज्या वाटीने आपण 7 वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 49 कप म्हणजे 7 7 49 असं पाण्याचं प्रमाण घेतलं आहे. एका वाटीला 7 कप पाण्याचा वापर करायचा आहे. तर या पाण्यामध्ये पापडखार टाकूया, त्याच्यानंतरनं जिरे टाकायच्यात आणि याच्यामध्येच आता मीठ टाकूया. मिठाचं परफेक्ट प्रमाण आहे, कारण हे वाळवणीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे मीठ योग्य घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी कोथिंबीर आहे ती सर्वात आपण लास्टला वापरणार आहे, आत्ता याचा वापर करायचा नाही आहे. गॅस मोठा करायचा आहे, परत झाकूया आणि हे पाणी एक 4 ते 5 मिनटं चांगल्या प्रकारे उकळून घेऊया. म्हणजे जिऱ्याचं जी चव आहे ती पाण्यामध्ये उतरते. 4 ते 5 मिनटं झाल्यात, पाणी चांगल्या प्रकारे उकळी आलेलं आहे. आता गॅस बारीक करूया. याच्यामध्ये एका हाताने रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पळीच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, जेणेकरून रव्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर रवा टाकल्यानंतरनं गॅस मी इथं मोठा केला आहे. पळीने कंटिन्यू हलवत एक 10 मिनटं गॅस मोठा करून आपल्याला हे पीठ असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करूनच 10 मिनटं शिजवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण शिजवून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर एक 10 मिनटानंतर बघू शकता थोडंसं असं दाटसरपणा आलेला आहे. पहिल्यापेक्षा पाण्याची क्वांटिटी कमी झाली की आता याच्यावरती आपण परात घेतली मी इथं. तर ती परात झाकते आणि परात झाकून परत एकदा 10 ते 15 मिनटं हे पीठ असं शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथं 10 ते 15 मिनटं तरी कमीत कमी हे पीठ शिजवते. पण हे पीठ शिजवताना दर 2 मिनटाला मी परात काढत होते आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत होते. परत परात झाकायची आणि परत मिक्स करायचं, जेणेकरून हे पीठ जे आहे ते खाली लागणार नाही. तर असं मी 10 मिनटं तरी हे पीठ शिजवलेलं आहे. गॅस बारीक केल्यानंतरनं आत्तापर्यंत बघू शकता किती छान असं रवाळ आपलं पीठ तयार झाले पापडचं. तर गॅस बंद केला आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तर स्टार्टिंगला रवा एक 10 मिनटं भिजू घातला, त्याच्यानंतरनं मोठा गॅस करून 10 मिनटं शिजवला आहे आणि पूर्णपणे बारीक गॅस करून 10 मिनटं शिजवून घेतला आहे. तर हे पीठ कसं शिजलं आहे ते आपण चेक करूया. पीठ एका प्लेटमध्ये टाकलं आहे, जास्त पसरत नाही आहे, अगदी तिथल्या तिथं थोडंसं पसरतं आहे, म्हणजे हे पीठ परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे. तर छान असा कलर आला आहे. वरून बघू शकता एक वेगळीच अशी चकाकी आली आहे. तर मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेते, कारण पातेलं मोठं होतं
आणि जड होतं, त्याच्यामुळे मी इथं पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे थोडं थोडं करून या पातेल्यामध्ये काढून घेते. तर या ठिकाणी जेवढं मला पीठ त्या पातेल्यात बसत होतं तेवढं काढून घेतलं आहे आणि राहिलेल्या पिठावरती किंवा पातेल्यावरती परात झाकली आहे. कारण पीठ जेवढं गरम असेल तेवढे पापड छान असे व्यवस्थित होतात. थोडंसं मी इथं पीठ कोमट करून घेतलं आहे. आता पापड घालण्यासाठी बाल्कनीमध्ये एक कागद अंथरला आहे, जो पापड घालण्यासाठी वापरला जातो. कडेने थोडेसे बरणी ठेवल्यात म्हणजे हा कागद उडून जाणार नाही. तर याच्यावरती आता पापड घालायला घेऊया. पापड घालण्यासाठी पीठ जास्त पण आपल्याला गरम घ्यायचं नाही आहे, कारण कागद जळू शकतो. तर एक पळी पीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं पसरवायचं आहे. रव्याचे पापड आहेत, जास्त प्रमाणात आपल्याला पसरवायचं नाही आहे. जास्त जर तुम्ही पसरवलात तर पापड काढताना आणि म्हणजे तळताना खूप अवघड जातं. जेवढं तुम्ही जाड घालचाल तेवढे पापड छान होतात, कारण रव्याचे पापड शक्यतो तर थोडे जाडच घालायचे. तर राहिलेले पण पापड मी सेम याच प्रकारे एक एक पळी करून पापड पसरून घेतलेले आहेत. जेवढी क्वांटिटी घेतली 1.5 किलो रव्याची, तेवढ्यात माझे 310 पापड झाले, 310. तर हे पापड मी एक दिवस बाल्कनीमध्ये आणि एक 2 ते 3 तास उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर या ठिकाणी 4 ते 5 तास तरी झालेले आहेत बाल्कनीमध्येच वाळायला घालून. तर एका साईडने थोडेसे वाळले गेलेत. तर अशा प्रकारे हे पलटी मारून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडने पण वाळले जातील. एक 4 ते 5 तासात थोडेसे हडकतात म्हणजे वाळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने ह्याला अलगद हाताने असं उचलायचं आहे आणि पलटी मारायची. तर अशा प्रकारे अजून एखादा दिवस आपण हे पापड चांगल्या प्रकारे वाळवून घेणार आहोत. तर इथं सर्व पापड माझे वाळून झालेले आहेत. थोडेसे पातळ असल्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात दिसत आहेत. बघू शकता अगदी कागदासारखे पातळ असे आपले पापड तयार झालेत. तर मी हे तुम्हाला तळून पण दाखवते. तेल एकदम चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅस बारीक करून पापड तळून घ्यायचे. अगदी टाकल्या लगेचच तळे जातात आणि खायला खूप छान असे खमंग लागतात. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा. मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे मी थोडेफार पापड इथं मी तळून घेतलेत. बघू शकता अगदी पांढरे शुभ्र छान असे फुलून दुप्पट झालेले आहेत. तर आपल्या तळलेल्या पापडाची पण क्वांटिटी बघू शकता आणि ह्याची दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. आधीचा हा पापड आहे आणि तळल्यानंतरचा. तर यामधला एक पापड तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा पापड तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.